या तुम्ही जी भावना व्यक्त केली ही भावना केवळ आज नाही, ही भावना यापूर्वी सुद्धा काही शिवभक्तांनी व्यक्त केली आहे. आणि त्याच वेळी ज्या पदावरचे लोक तिथे येतात त्या पदावरच्या लोकांची व्यस्तता जर पाहिली, हे बघा केवळ राजकीय टीका करायची तर मी वेगळी टीका करेन, परंतु जर ती एकूण व्यस्तता बघितली तर त्या व्यस्ततेसाठी आता हे शिवभक्त म्हणून एखादी व्यक्ती असे म्हणू शकेल की शिवनेरी चढायला पाऊण ते 1 तास फार तर लागतो, उतरायला काय फार तर अर्धा पाऊण तास लागतो, त्यांनी काय फरक पडतो, एवढा वेळ पण देता येत नाही का? इतरांनी काय करावं यापेक्षा मी काय करावं हे मी ठरवलंय. तुम्हाला आजतागायत अमोल कोल्हे कधी हेलिकॉप्टरने शिवनेरीवर येताना दिसणार नाही. तो जातो तेव्हा पद असो नाही तर नसो तो चालत गडावर चढतो. तो चालत गडावर चढताना पहिल्या पायरीवर नतमस्तक होतो. इतकं कशाला मी हे मानतो. मी तुम्हाला कालची गोष्ट सांगतो. काल मी शिवनेरी गडावर नव्हतो शिवजयंतीला. मला काहींनी प्रश्न विचारला की तुम्ही त्या भागाचे खासदार आहात, तुम्ही तिथले लोकप्रतिनिधी आहात आणि तुम्ही शिवनेरी गडावर का नाही? याचं माझं काय म्हणणं असतं की माझ्यासाठी 350 दिवस 365 दिवस शिवजयंती असते. काल मराठवाड्यातल्या 30 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या एकल विधवा महिला, त्यांच्या पत्नी यांना शिवजयंतीला मला भेटायचं होतं. त्यासाठी त्या मुंबईत मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिकेच्या सेटवर आल्या होत्या आणि मला असं वाटलं होतं की अभिवादन तर मी नेहमीच करतो, मनात तर कायम आदरच आहे, पण ज्या माता भगिनी या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा रमाईचा आदर्श घेऊन स्वतःचं संसार, स्वतःचं घर, स्वतःचं शेत आणि पर्यायानं स्वतःचं राष्ट्र घडवतायत, त्यांना अभिवादन केलं तर माझा मुजरा कदाचित मातृसत्ताक पद्धती राबवणाऱ्या महाराजांपर्यंत पोहोचेल, ही माझी भावना होती. त्यामुळे इतरांनी काय करावं यापेक्षा माझं म्हणणं आहे मी काय करावं हे जर मी ठरवलं आणि हा मी आम्ही मध्ये बदलला आणि हा आम्ही आपण मध्ये बदलला तर गोष्टी आपोआप बदलतील. यामध्ये अनेक तत्कालीन परिस्थिती, मी जसं सुरुवातीलाही म्हणालो की यामध्ये महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला, ही वस्तुस्थिती आहे. हा विरोध होत असताना यामध्ये काही गोष्टी होत्या आणि एक जर तात्कालीन परिस्थिती जर तुम्ही बघितली तर 350 वर्ष एखादी गोष्टच नाहीये. म्हणजे जर या सभागृहामध्ये जर व्याख्यान होतं हे तुम्हाला ठाऊकच नाहीये, 350 वर्ष व्याख्यान कसं असू शकतं हे जर माहितीच नसेल तर त्याविषयी अनेक प्रश्न निर्माण करायला जागा निर्माण होते. आणि मग हा नेमका अधिकार कोणाला आहे, या संदर्भात कोणी नेमके संस्कार करायचे, यामध्ये यांनी मान्यता द्यायची किंवा त्यांनी मान्यता द्यायची नाही. त्यानंतर तुम्ही अ.रा. कुलकर्णींचं अशी होती शिवशाही हे जर पुस्तक वाचलं तर तुम्हाला अ.रा. कुलकर्णींच्या अशी होती शिवशाहीमध्ये फार डिटेल या संपूर्ण इतिहासाविषयी किंवा राज्याभिषेकाच्या विरोधाविषयी हे सगळे डॉक्युमेंट्स मिळतात. मी जे सांगण्याचा भावा प्रयत्न केला तो फार महत्वाचा होता की एखादा विरोध झाला आणि त्या विरोधातून कृती काय झाली. मला वाटतं महाराजांची राजदंड हातात धरण्याची कृती या सगळ्या विरोधाचं चोख उत्तर होती, जी आजच्या काळात सुद्धा प्रेरणा देते की धर्मसत्तेने ठरवायचं नाही काय करायचं, तर धर्मसत्तेने राजसत्तेच्या खांद्याला खांदा लावून रयतेच्या कल्याणासाठी राबायचं. मला वाटतं वादापेक्षा महाराजांनी संवादातून एक फार मोठा मेसेज इथं दिलाय. ही आध्यात्मिक बाजू नेमकी काय होती हे सांगता येत नाही. कारण मगाशी जसं मी अफजल खानाच्या वधाचा प्रसंगाचं जे उदाहरण दिलं, या उदाहरणामध्ये एक प्रचंड वेगळ्या पद्धतीनं रणनीती ही महाराजांनी आखलेली आपल्याला दिसते. म्हणजे जर तुम्ही, मी अष्टपैलू जसं म्हणतो, एका पैलूनं जर तुम्ही बघितलात तर काही जणांच्या मते, काही अभ्यासकांच्या मते अफजल खानाला फाडणं ही लांडग्याची शिकार आहे. लांडग्याची शिकार म्हणजे काय, तर रानात जेव्हा लांडगा शिकार करतो तेव्हा एका बलशाली लांडग्याला त्याच्या छातीपर्यंत पुरलं जातं आणि मग इतर लांडगे सावज ताणत 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 त्या सावजाला त्या लांडग्याच्या टप्प्यात आणतात आणि जेव्हा ते सावज टप्प्यात येतं तेव्हा हा अर्धा पुरलेला लांडगा हा झेप घेतो आणि सावज पकडतो. ही लांडग्याची शिकार करण्याची पद्धत आहे. या पद्धतीवरून प्रेरणा घेतली असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. दुसऱ्या काही अभ्यासकांचं म्हणणं आहे तुमच्या माझ्या मनात तत्कालीन याच्यानुसार एक चित्र हे कायम राबवण्यात किंवा बिंबवण्यात आलं, जे तुम्ही मी लहानपणी पाहिलंय. तुमच्यापैकी किती जणांनी पाहिले मला ठाऊक नाही, की महाराजांना प्रश्न पडल्यानंतर त्यांनी भवानी मातेने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि भवानी मातेने महाराजांना तलवार दिली. हे चित्र अनेकांनी पाहिलं असेल. मग ही आध्यात्मिक बाजू होते का, हा प्रश्न खरं तर मला स्वतःला पडला होता. म्हणजे कलाकार म्हणून हा एक प्रवास आहे सर, इंटरेस्टिंग.
राजा शिवछत्रपती मालिकेच्या वेळी हा प्रश्न खरोखर पडला होता की ज्या माणसामुळे आपण असं मानतो, ज्या माणसामुळे अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय, घरातली माय आणि देवळातले देव सुरक्षित राहिले, थेट विधान आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि जर देवळातले देव ज्यांनी सुरक्षित ठेवले ते छत्रपती शिवाजी महाराज जर असतील तर मग महाराज अशा दृष्टांताच्या, साक्षात्काराच्या गोष्टीवर विश्वास ठेवतील की त्याचा ते रणनीती म्हणून वापर करतील, हा मला प्रश्न तेव्हा पडला. आणि म्हणून राजा शिवछत्रपती मालिकेचं चित्रीकरण सुरू होतं ते, आणि तेव्हा मी असं म्हणालो की हे थेट दाखवण्यापेक्षा यामध्ये महाराज भवानी मातेच्या मूर्तीशी संवाद साधतात आणि त्यातून महाराजांना कल्पना सुचते, आणि आपण तो प्रसंग तसा दाखवला. 8-9 वर्ष उलटली. 8-9 वर्ष उलटल्यानंतर स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या वेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या तोंडून ही पहिल्यांदा गोष्ट बदवली. जे आज तुम्ही मान डोलवताय ना, तेव्हा हा डायलॉग लिहायचा की 10 वेळा विचार करावा लागत होता. की असं काही घडलं नव्हतं, मावळ्यांचं मनोधैर्य खच्ची झालं होतं. आणि जर कौटिल्यामध्ये, जेव्हा कूटनीतीमध्ये असं म्हटलं जातं, कौटिल्याने म्हणून ठेवलं की राजानं कायम असं दाखवावं की त्याच्यामध्ये दैवी अंश आहे, देव त्याला प्रसन्न आहे, आणि या तत्वानुसार महाराजांनी दृष्टांताचा प्रसंग केला असेल. 2018 मध्ये परत हा संवाद लिहिला. त्यानंतर 2021 मध्ये स्वराज्य जननी जिजामाता मालिकेच्या वेळी नेमकं काय घडलं असेल हे दाखवता आलं, आणि आज मी तुमच्या समोर थेट हे मांडतोय की कदाचित मी कायम असं म्हणतो की महाराजांचं आध्यात्मिक जे अधिष्ठान असेल, हे आध्यात्मिक अधिष्ठान हे फार वेगळ्या पातळीवर आपण विचार करू शकतो. कारण माणूस स्वतःला विसरून विश्वाचा विचार करतो, ही गोष्ट वेगळी होते. तो दैववादी आहे का, ही गोष्ट वेगळी होते. तेव्हा महाराज दैववादी होते का याचं उत्तर अनेकदा मी जेव्हा अभ्यास करतो तेव्हा मला ते सकारात्मक मिळत नाही. पण महाराजांचं आध्यात्मिक अनुष्ठान मोठं होतं का याचं उत्तर मला कायम सकारात्मक मिळतं. कारण स्वच्या पलीकडे जाऊन जेव्हा विश्वाचा विचार होतो तो महाराजांमध्ये प्रत्येक वेळी दिसतो. आणि मग महाराज जेव्हा स्वराज्य निर्माण करतात ते राज्य केवळ एका कुटुंबाचं नसतं, एका माणसाचं नसतं, एका धर्माचं नसतं, एका जातीचं नसतं, ते रयतेचं राज्य असतं. यासाठी फार मोठं अनुष्ठान आणि फार मोठं नैतिक अधिष्ठान हे गरजेचं आहे. मी परवा गमतीने एक विधान केलं होतं, मी पुन्हा राजकीय अर्थ लावत नाही. हे प्रत्येक वाक्याला डिस्क्लेमर द्यावं लागतो सर. नाही, गंमत ही होते ना की छत्रपती शिवाजी महाराजांना वगळून महाराष्ट्राचा, देशाचा इतिहास लिहिता येत नाही. म्हणजे आताही ज्या गोष्टी समोर येतात असो, तर तुम्ही जे म्हणाला त्याच्यावरचं अगदी एक छोटं उत्तर असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं मी जसं म्हणालो की हे राज्य एका व्यक्तीचं, एका कुटुंबाचं, एका जातीचं, एका धर्माचं असण्यापेक्षा सर्वसामान्य रयतेचं राज्य असणं, हे राजेशाहीत असलेलं लोकशाहीचं बीज आपल्याला दिसतं. आणि आज लोकशाही म्हणवत असताना अनेकांना प्रश्न पडतो की आम्ही हुकुमशाहीच्या दिशेने जातो की काय. हा या दोन गोष्टींमध्ये नक्की फरक आहे. हा काहींना प्रश्न पडतो, मला पडतो की नाही हे मी अजून सांगितलं नाही. शेवटचा एक प्रश्न घेऊया, थांबूया. थांब 1 मिनिट, आधी तिकडून येऊ दे, मी इकडून घेऊ. ताई लई जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कारण पावलाला माती लागल्याशिवाय मातीशी इमान राहत नाही, आणि त्यांनी मातीतला जो प्रश्न विचारलाय. 1 मिनिट भावा, तेवढं फक्त उत्तर देतो. छत्रपती शिवाजी महाराजांची एका वाक्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आम्ही फक्त भाषणांमध्ये वापरतो आणि भाषणांमध्ये जी उचलतो ती गोष्ट आहे, रयतेच्या भाजीच्या देठाला धक्का लागू देऊ नका. ही जेव्हा एक गोष्ट आम्ही म्हणतो ना त्याच्या मागे अनेक आयाम आहेत, अनेक याच्यामध्ये पॉलिसी या महाराजांच्या आहेत. म्हणजे महाराजांचं दुष्काळाच्या वेळी नेमकं शेतकऱ्यांना काय सवलत देणं होतं हे जर बारकाईने तुम्ही बघितलं, इतकंच कशाला, महाराजांची जर सैन्य भरती आपण बघितली, जर जे साधारणतः 4 महिने फक्त शेती करणार आणि 8 महिने सैन्यात भरती होणार अशी जी परिस्थिती होती ही महाराजांच्या काळात बदलली. त्यांनी पूर्ण वेळ सैन्य भरती सुरू केली. थोडक्यात शेतीवर असणाऱ्या कुटुंबांना एक परमनंट रोजगार हा महाराजांनी तयार करून दिला. महाराजांनी शेतकऱ्यांसाठी उच्च प्रतीचं बी बियाणं दिलं. जेव्हा दुष्काळ झाला, जेव्हा अवकाळी झाली, तेव्हा महाराजांनी सवलत दिली. महाराजांच्या काळी कधी शेतकऱ्यांना आंदोलनं करावी लागली नाही, शेतकऱ्याला कधी धरण्यावर बसावं लागलं नाही की अरे अवकाळी झाली, तुमच्या डोळ्यांना दिसती, दुष्काळ पडलाय तुमच्या डोळ्यांना दिसतोय, पण तरी सुद्धा शेतकऱ्याला
आजच्या काळात दिलासा मिळत नाही, हे दुर्दैव आहे. आता जेव्हा परराष्ट्र धोरण येतो, तुम्ही एक साधा विचार करा. महाराजांच्या काळामध्ये जिझिया कर लावला औरंग्याने, हिंदूंच्या यात्रेवर कर लावला, जिझिया कर. महाराजांचा तह झाला होता, महाराजांनी क्षणात तह मोडून टाकला की जर आमच्यावर तुम्ही अकारण कर लादत असाल तर आम्हाला तुमचा तह नको, असं महाराजांनी म्हटलं. आता अमेरिकेने आपल्याबरोबर ट्रेड डीलची बोलणी सुरू आहेत. 15 मार्चला खरं तर डॉक्युमेंट खरं समोर येणार आहे, त्याशिवाय त्यावर बोलणं फार तथ्य नाही. पण जे मुद्दे येतात हे मुद्दे शेतकऱ्यांना भरडणार आहेत, याची भीती वाटते. म्हणजे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं? अमेरिकेतला सोयाबीन उत्पादक शेतकरी जीएम व्हरायटीचं वाण वापरतो. तो जर एकराला 20 क्विंटल काढत असेल तर आमचा शेतकरी एकराला 5 क्विंटल काढू शकतोय. त्याची सोयाबीन येणार, त्याचं सोया ऑइल येणार. मग आमच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचं, महाराष्ट्रातला जो 65% सोयाबीन उत्पादक शेतकरी, त्यांनी काय करायचं? लांब धाग्याचा कापूस जेव्हा येतो तो विचार करा. मागच्या वेळी बोलणी सुरू झाली, 15 लाख गाठी आल्या. MSP पेक्षा कापसाचा भाव 1,500 रुपयांनी कमी होता, हमी भावापेक्षा 1,500 रुपयांनी. इथं तुम्ही बसलेले आहात सगळे नोकरी करणारे जर लोक असाल, उद्या जर युनिव्हर्सिटीने तुम्हाला सांगितलं तुम्हाला जो काही पगार मिळणार आहे या पगारातली 25% रक्कम आम्ही कापून घेणार, चालतंय का? भावांनो, जेव्हा शेतकऱ्याविषयी हा प्रश्न येतो ना, तेव्हा मात्र आपल्याला हसू येत नाही, तेव्हा काळजाला भेगा पडतात. याच कारण हे आहे की 9,000 मधले जेव्हा 1,500 पडतात ना, या 15 लाख गाठी आलेल्या असतात, तेव्हा 1,500 कापसाचा भाव पडलेला असतो. US ट्रेड डीलचं फक्त एक्स वर त्याच्या डिटेल्स आल्या. सोयाबीनचा भाव गेल्या काही दिवसात 800 रुपयांनी पडलाय. सरकारने सांगितलं होतं मक्याची शेती करा. मक्याची शेती का करा? तर इथेनॉल, मक्यापासून निर्मिती करण्यासाठी मक्याची शेती करा. जेव्हा अमेरिकेतून इथेनॉल पण येणार आहे, DDGS पण येणार आहे, हे जेव्हा कळलं ना, मक्याचे भाव गेल्या काही दिवसापासून 400 ते 500 रुपयांनी पडलेत. आणि मग हा प्रश्न निर्माण होतो की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका असं म्हणणाऱ्या महाराजांचा आदर्श आम्ही किती पाळतोय, ह्या आत्मचिंतनाचा विषय. एक शेवटचा प्रश्न फक्त. तर मग आपण स्वराज्य याला हिंदवी स्वराज्य म्हणावं की जनतेचं राज्य, याबद्दल ताई काय होतं, आपण इतिहासाकडे निरीक्षर विवेक बुद्धीनं पाहत नाही. म्हणजे माझ्यासाठी हा शॉकर होता जेव्हा मी शिवप्रताप गरुडजप सिनेमाच्या चित्रीकरणासाठी गेलो होतो आणि तेव्हा मी ASIच्या, तुम्हाला जोडून प्रश्न विचारायचा आहे? अच्छा, नंतर विचारायचा आहे. तर मी ASIच्या ऑफिसमध्ये बसलो होतो तेव्हा मला माहीत नसलेली एक गोष्ट त्या ASIच्या माणसानं असं सांगितली होती. आणि आम्ही त्या लाल किल्ल्यामध्ये, आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये चित्रीकरण करणार होतो आणि त्या ASIच्या अधिकाऱ्यांना बोलता बोलता मला असं सांगितलं की उज्जैनच्या महाकाल मंदिराला जीर्णोद्धार कुठल्या तरी मोगल शासकानं, कदाचित औरंगजेबानं त्या काळात हे काहीतरी केलं होतं, असं मला अस्पष्ट काहीतरी अजूनही आठवतं. गंमत अशी होते ना की आम्ही इतिहासाकडे निरक्षर विवेक बुद्धीने पाहत नाही आहोत. हे केवळ धर्मयुद्ध होतं की धर्म हा टूल होतं? अनेकदा सत्ता संघर्षासाठी धर्म हे टूल असतं का, हा प्रश्न येतो. जर मुघल शासक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातला संघर्ष केवळ धर्मयुद्ध होता असं जर आपण म्हटलं तर मग औरंग्याने आदिलशाही आणि कुतुबशाही बुडवण्याचं नेमकं कारण काय असेल, या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. आणि दुसरीकडे ही वस्तुस्थिती सुद्धा नाकारता येत नाही की छत्रपती शिवाजी महाराज, मी पार्लमेंटच्या फ्लोअरवर उभं राहून बोललोय की येस आय एम अ हिंदू अँड आय एम प्राऊड टू बी अ हिंदू, हे मी हाऊसमध्ये बोललोय. हे बोलत असताना माझ्या मनात हीच भावना होती की छत्रपती शिवाजी महाराज हिंदू होते का? होय, होते. मी अभिमानानं सांगतो, गोठ्यातली गाय, घरातली माय, अंगणातली तुळस आणि देवळातले देव महाराजांनी सुरक्षित राखले का? होय, राखले. पण हे सगळं होत असताना हा क्लॅश हा जास्त सीमांचा आहे, हा क्लॅश जास्त एकमेकांवरच्या वर्चस्वाचा आहे, हा क्लॅश केवळ धर्माचा आहे असं जर आपण म्हटलो तर आपण स्वतःची फसगत करून घेऊ. हे इतिहासाकडे तटस्थपणे पाहिलं तर गोष्ट समोर येते. सगळ्यात इंटरेस्टिंग आहे म्हणजे हे तुमच्या प्रश्नाला मी रिलेट करू शकतो. हे अनेकदा होतं की आपल्याला जे हवं तेच मिळत नाही.
आणि नेमकं असं असतं की आपल्यावर खूप अपेक्षा लावलेल्या असतात, घरच्यांनी प्रेशर दिलेलं असतं. आणि या सगळ्या स्टेक्स असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या वडिलांनी दिलेला एक सल्ला मी तुम्हाला सांगतो फक्त. तो असा आहे की आयुष्यात घेतलेला कुठलाच निर्णय चुकीचा नसतो ताई. फक्त भविष्यात पुढे जाऊन मागे घेतलेला निर्णय बरोबरच होता हे सिद्ध करण्याची धमक तुमच्यात असली पाहिजे. आणि त्यामुळे चाकोऱ्यांमधून मला पळता आलं नाही म्हणून कधीच निराश होऊ नका. माळरान तुडवायची ताकद ठेवली ना तर तुम्ही हमरस्ता तयार करण्याची शक्यता तयार ठेवता. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जेव्हा तुम्ही शिवशंभूंचा विचार करता तेव्हा सगळ्यात महत्वाचा प्रसंग आहे पुरंदरचा तह आहे. विचार करा, पुरंदरच्या तहात महाराजांनी काय गमावलं होतं, काय शिल्लक काय राहिलं होतं. म्हणजे 3/4 मुलूक हा मुघलांना देऊन टाकला होता. 23 किल्ले मुघलांना देऊन टाकले होते. आणि जेमतेम 1/4 मुलूक महाराजांकडे राहतो. शिवाय अवघ्या 8-9 वर्षाच्या मुलाला मनसबदार म्हणून मुघलांच्या दरबारात उभं राहावं लागतं. ही सगळी परिस्थिती एकीकडं. आणि छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटल्यानंतर सगळेच्या सगळे किल्ले परत घेतात. इतकंच नाही तर एकमेव राजा असा आहे ज्यांनी त्याच्या हयातीत 3दा राज्य दुप्पट केलंय. अफजल खानाला फडशा पाडला, त्यानंतर राज्य दुप्पट केलं. आग्र्याहून परत आले, त्यानंतर राज्य दुप्पट केलं. आणि राज्याभिषेक करवून घेतला, त्यानंतर जेव्हा दक्षिण दिग्विजय केला तेव्हा होतं त्याच्याही दुप्पट पुन्हा एकदा राज्य केलं. जर छत्रपतींचा आपण आदर्श घेतला तर मला काय असं वाटतं की भिंतीला पाठ लागल्यानंतर 2 पर्याय उरतात. जे महाराजांनी आग्र्याच्या भेटीमध्ये कदाचित अवलंबलं असेल की भिंतीला पाठ लागल्यानंतर 2 पर्याय उरतात. एक म्हणजे हातपाय गाळून आहे त्या परिस्थितीला शरण जाणं, आणि दुसरा पर्याय उरतो आहे त्या ताकदीनिशी एकवटून समोरच्या संकटाला चितपट करणं. महाराजांचे मावळे असाल तर दुसरा पर्याय निवडा, संकट चितपट झाल्याशिवाय राहणार नाही. लास्ट क्वेश्चन. दादा एक प्रश्न. अरे खूप वेळ चालेल ते. एक लास्ट दादा, माझा लास्टच आहे दादा. थांब, एक तिचा होऊ दे. एक दादा, एक होऊ देत, हे 2 शेवट. हे बरी गंमत आहे. मला कोणतरी आधी सांगत होतं एक तर डॉक्टर कोल्हेंची व्याख्यानाची तारीख मिळत नाही. सर, आजची तरुण मंडळी म्हणजे सामाजिक घटकांपासून जरा अंग राखून असते आणि आपले महाराज वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. तर तुम्ही आजच्या तरुण पिढीला काय संदेश द्याल त्यांच्या चरित्रातून? एक फार महत्वाची गोष्ट ती आहे की आजची तरुण पिढी अंग चोरते का, तर तुम्हाला मला लहानपणापासून सांगितलं तर आपल्यापुरतं बघ ना. उगा इकडे तिकडे बघायची खरंच काही गरज नाहीये. पण एवढंच सांगेन की जेव्हा तुम्ही आता धावता, तुम्ही ध्येयाच्या मागे धावणं तुमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ते धावत राहिलं पाहिजे. कारण आयुष्यात तुम्ही कुठं पोचता ते पोचल्यानंतर तुमचं कोणी ऐकतं की नाही हे ठरतं. तेव्हा मगाशी घोरपडे सरांनी जेव्हा परिचय दिला, एवढा जर कदाचित परिचय नसता तर तुम्ही टाइमपास म्हणून ऐकून सोडून दिलं असतं. मला हा प्रश्न पण विचारला नसता. आणि त्यामुळे एका ध्येयापर्यंत तुम्हाला हे पोचणं हे खूप गरजेचं असतं. पण त्या ध्येयापर्यंत पोचत जात असताना याच्या पलीकडे एक गोष्ट असते. पहिला एक टप्पा असतो मी माय मायसेल्फ. आता मी फ्री फोकटमध्ये लाईफ कोचिंग देतो. पहिला टप्पा असतो मी माय मायसेल्फ. माझ्यासाठी काय आहे, माझं ध्येय काय आहे, माझी इमिजिएट फॅमिली काय आहे. दुसरा टप्पा असतो तो म्हणजे युअर सेल्फ. तुमच्यासाठी काय आहे, जो तुमच्या इमिजिएट सर्कलच्या थोडासा इनर सर्कल असतो त्याच्यासाठी काय आहे. आणि तिसरा टप्पा जेव्हा असतो तर तो दे देम देअर सेल्फ हा जो असतो तो जर आधीपासून ओळखून घेतला ना की आयुष्यात मी काही जरी केलं तरी एक टप्पा असा येणार आहे की माझी ओंजळ भरणार आहे आणि पोटासाठी फक्त मुठभर लागतं. जर मुठभरापेक्षा जास्त कमवायचा प्रयत्न करत राहिलो तर ओंजळीत पडलेलं सांडून मातीमोल होतं. ओंजळीत पडलेलं सांडून मातीमोल होण्याच्या आधी ओंजळ स्वतःची जरूर भरण्याची शाश्वती करून घ्या. पण सांडणार दुसऱ्याच्या ओंजळीत टाकण्याची जर प्रवृत्ती आधीपासून ठेवली तर एक भावना जी मनात येते. म्हणून मी फार मगाशी जाणीवपूर्वक एक विधान केलं आणि ते म्हणजे नैतिक अधिष्ठान. हे नैतिक अधिष्ठान जेव्हा तुम्हाला कळतं, तरुणाईला एवढंच सांगेन, नैतिक अधिष्ठान कसं शोधायचं आणि कुठं शोधायचं. जेव्हा आरशासमोर उभे राहिल्यानंतर मी जे काही केलंय, मी जे काही करतोय, मला स्वतःच्या नजरेला नजर देता येते आणि अंथरुणावर पाठ टाकले की सुखाची झोप लागते. लक्षात ठेवा तुमच्याकडे तुमचं नैतिक अधिष्ठान. एवढीच गोष्ट करा. लास्ट नाही 2 आता. विचारू दादा. हा थांब त्याला विचारू दे. तो खूप वेळ थांबलाय. दादा सध्याच्या
एक मिनिट ताई. दादा, सध्याच्या राजकीय परिस्थिती ताई एक मिनिट. तो बिचारा नियमाने थांबलाय. तेच तुम्ही म्हणते. असं मागून येऊन अशी घुसखोरी केली तर कसं काय सहन होईल. तो बिचारा थांबलाय, त्याला 3 वेळा थांबवलं, तो त्या 3 भगिनींसाठी थांबला. आता त्याला विचारू मी येतो. दादा, माझा प्रश्न सध्याच्या राजकीय परिस्थितीला अनुसरण आहे. जो माझा मला अनुभव आधी आहे. सांगितलं राजकारण बोलायचं नाही. एकच मिनिट नाही. तेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये बाजी प्रभू देशपांडेवर ठामपणे छत्रपती शिवाजी महाराज विश्वास ठेवून जातात की विशालगडावर जाऊन जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत बाजीप्रभू देशपांडे खंबीरपणे ते किल्ल्यासाठी लढाई देईल. असं ते त्यावेळेस घडतं. सध्याच्या मी स्वतः किंवा राजकारणामध्ये तर मला वाटतं आम्ही ज्या वेळेच्या सध्याच्या युनिव्हर्सिटीमधले किंवा येणाऱ्या पिढ्या विद्यार्थ्यांच्या त्यांना जर राजकारणामध्ये जायचं असेल आणि राजकारणामध्ये गेल्यानंतर आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचा नैतिकता असणारा नेता जर शोधायचा असेल तर सध्या परिस्थितीला असा कोणता नेता राहिला राज्याच्या राजकारणामध्ये त्याचं नाव सांगावं आपण. मला आता आरसा दिसत नाही समोर. भावा एकच प्रश्न विचारतो तुला. आता T20चा वर्ल्ड कप चालू आहे. मी मगाशी एक प्रश्न विचारला. समजा आता मोहम्मद शमी टीम मध्ये नाहीये, एखादा प्लेअर इंज्युअर झाला आणि सेमीफायनलला पाकिस्तान बरोबर मॅच झाली आणि मोहम्मद शमीनी पहिल्या बॉलला विकेट काढली, रडशील की टाळ्या वाजवशील? अरे धर्मद्रोही आहात तुम्ही, कळतंय का? टाळ्या वाजवणार तुम्ही? असं कुणी जर म्हणालं तर त्यांना जरूर सांगा, जर मोहम्मद शमीनी पहिल्या बॉलला विकेट काढली तर जर मी टाळ्या वाजवल्या तर मी देशप्रेमी ठरतो. माझी पहिली भावना ही राष्ट्राप्रती समर्पित होते. आणि जर माझी अंतर्गत भावना, माझी मूळ भावना, माझी मूळ प्रेरणा ही जर राष्ट्र ही संकल्पना असेल तर मी ती संकल्पना उचलली पाहिजे. आणि भावा, जो पण नेता तुला हे सांगेल ना, तू कुठल्याही जातीत, कुठल्याही धर्मात, कुठल्याही पंथात, कुठल्याही प्रांतात जन्माला आला तरी भावा तू आधी माणूस आहेस, तू या राष्ट्राचा नागरिक आहेस आणि हे राष्ट्र उभं करण्यासाठी मला तुझी गरज आहे. बिनधास्त त्या नेत्याच्या पावलावर चाल, काही घाव होत. त्याने मी सुरुवातीला सांगितलं, कसं आहे ना, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि संघर्षाशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. त्यामुळे विरोध जर झाला तर महाराजांना सुद्धा त्यावेळी वतनदारांनी अनेक विरोध केला होता. या वतनदारांच्या वाकड्या मिडी उखडून टाकून स्वराज्याची मुहूर्तमेढ महाराजांनी रोवली. जर त्यांचे आपण मावळे म्हणत असू ना तर त्यांचा विचार आपण याच मातीत रुजवणार, याच मातीत पुन्हा ती मुहूर्तमेढ रोवणार. कुणाला किती विरोध करायचा असला तरी त्यांना त्यांची तोंड लपवावी लागतील एवढा विश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे. ताई 100% राष्ट्रीय संरक्षित स्मारक आहे पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे युनेस्कोनं आता 12 किल्ल्यांना हा एक दर्जा दिलेला आहे, जागतिक वारशाचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे या गोष्टी नक्कीच होत राहतील. परंतु फार महत्वाची एकच गोष्ट तुम्ही मी तरुण पिढीनं लक्षात ठेवली पाहिजे की हे जे गडकोट आहेत ना, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचे एकमेव साक्षीदार आहेत. यातला एक एक बुरुज राखण्यासाठी, यातला एक एक दरवाजा राखण्यासाठी तुमच्या माझ्या कितीतरी पूर्वजांनी रक्ताचे पाठ वाहिलेले आहेत. आणि त्यामुळे ज्या दगडांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्या पराक्रमाच्या खुणा आहेत तिथं जाऊन कुठेतरी खडूनी आणि दगडांनी वेगळ्या खुणा रंगवणं आधी बंद करा. हे गडकोट तुमच्या माझ्या स्वाभिमानाचे हे शिलेदार आहेत. एवढी गोष्ट जर लक्षात ठेवली तर मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना ही खरी आदरांजली असेल. पुन्हा एकदा तुम्ही मन मोकळं ऐकून घेतलं, मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली तर मी मनापासून तुमच्या सर्वांचा आभार मानतो. माझ्या विचारांमध्ये कदाचित तुमच्यापैकी कुणाच्या विचारांशी जर ते विचार जुळले नसतील तर कदाचित मला असं वाटतं की त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करायला सुद्धा मी
मागे हटणार नाही, कारण तुमच्याशी कदाचित ते विचार जुळणार नसतील. छत्रपती शिवाजी महाराज एक असीम चैतन्य आहे. जाता जाता एवढंच सांगतो, उपासनेचा मार्ग कुठलाही असेल, देवाकडे जाण्याचा मार्ग कुठलाही असेल, एक असीम चैतन्य ज्याला जेवढ्या प्रामाणिकपणे साथ घालाल तेवढ्या उत्कटतेने छत्रपती शिवाजी महाराज नावाचं चैतन्य तुम्हाला प्रतिसाद दिल्याशिवाय राहणार नाही. एवढाच एक विश्वास देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.